मैं यहाँ पर दोस्तों के बीच में हूँ, मेरे मित्रों के साथ हूँ। कुछ साल पहले मुझे अवसर मिला था मकरंद के साथ काम करने का, उसके बाद हम मिले नहीं। कुछ साल बाद साया जी के साथ काम करने का मौका मिला और हम हर 15 दिन मिलते हैं, इस प्रदेश में नहीं किसी और प्रदेश में। जब से मैं बंबई आया था, मेरे पहले गुरु यहाँ पर पंडित सत्यदेव दुबे, और उनके साथ मैं बहुत सारे रंगकर्मियों के साथ जुड़ा, जिसमें कुछ मेरे बहुत करीबी दोस्त हैं, मकरंद देशपांडे, संदीप कुलकर्णी, गणेश यादव, किशोर कदम। हम सब लोग साथ घूमते थे, थिएटर करते थे, काम ढूंढते थे। इतने साल कभी मुझे मराठी में काम करने का अवसर नहीं मिला। पिछले साल मुझे नितिन ने पहली बार अपनी फिल्म के लिए बुलाया, और कोई 6-7 महीने पहले साया जी ने मुझे बोला कि ये एक फिल्म है, उसमें मुझे एक रोल दे रहे हैं। मैंने कहा मैं जरूर करूंगा। एक खास चीज मैं आपको बताना चाहूंगा, जो मेरे अनुभव से, हम लोग सब कई भाषाओं में घूमते हैं, काम करते हैं। मुझे बंगाल में वो एक्सपीरियंस हुआ और मराठी फिल्म्स में वो एक्सपीरियंस हुआ। ये सब लोगों को जिनको आप देख रहे हैं, बालकृष्ण को, ये सब लोग जो यहाँ खड़े हैं, प्रोड्यूसर हैं, एक्टर्स हैं, सब बड़े बड़े नामचीन लोग हैं, लेकिन सचमुच एक परिवार की तरह एक दूसरे के साथ हंसते हैं, खेलते हैं, बातचीत करते हैं, अपनी चीजें शेयर करते हैं। आई हैव बीन एक्सट्रीमली ब्लेस्ड कि मुझे दोबारा एक कमर्शियल फील्ड में होते हुए भी ऐसे अच्छे लोगों के साथ सत्संग का मौका मिला। इसके लिए मैं आप सबका, प्रोड्यूसर साहब, डायरेक्टर साहब, मेरे एक्टर्स दोस्त का बहुत बेस्ट विशेस फॉर। हा सिनेमा विमानात ठरला, त्याचं म्हणजे भय्यू महाराजांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं होतं। सूर्योदय पुरस्कार त्यांनी दिला होता डॉक्टर अभय बंग यांना। त्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि योगायोगानं यांची भेट होऊन हे म्हणाले की आम्हाला यायचं, म्हणून आम्ही सर्वजण गेलो होतो। आणि तिकडून येताना हा सिनेमा ठरला होता। आणि या सिनेमाचं ठरणं जरी फार आमच्या भेटी जरी महत्वाच्या असल्या, तरी ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता तो अरविंद जगतापचा। कारण आमच्या सिनेमाचा नेहमीचा बॅकबोन जो आहे, आमचा सिनेमा घडतो ज्याच्यामुळे, तो अरविंदमुळे। तर अरविंदला सुचणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती। कारण गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा सर्वांनी डोक्यावर घेतलेला सिनेमा, म्हणजे 2009चा सिनेमा, पण अजूनही त्याचे पडसाद आपल्याला दररोज वाचायला मिळत आहेत। यंदा 5 मतदारसंघामध्ये चिल्लर घेऊन गेलेले कॅन्डिडेट आणि त्या संदर्भातल्या बातम्या होत्या। 5 वर्षे इम्पॅक्ट अरविंदच्या सिनेमाचा आजही तसाच आहे। तर अरविंदला ते सुचणं ही गोष्ट महत्वाची होती। त्याला सुचल्यानंतर मग आम्ही बाकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडलो, कारण त्याच्या आधी पडण्यात काही पॉइंट नव्हता। अरविंद नेहमीप्रमाणे अरविंदने वेळ घेतला, पण एक अतिशय चांगलं भाष्य करणारी ही पॉलिटिकल कॉमेडी लिहिलेली आहे। खरं म्हटलं तर आम्ही नेहमी प्रयत्न असा करतो की ती केवळ विनोदी न होता, जी विचार करणारी माणसं आहेत त्यांना ती अंतर्मुखही करते, हसवता हसवता। असा एक अनुभव आहे। गल्लीत गोंधळ मध्ये तेच घडलं होतं। तो टोटल विनोदी सिनेमा नाहीये, म्हटलं तर विनोदी आहे, म्हटलं तर त्यामध्ये राजकीय भाष्य आहे। तसाच याही सिनेमाचा आहे। स्पर्धा थोडी यावेळेसची थोडी मोठी आहे, म्हणजे आमदारकीची नसून पूर्वीचा सिनेमा हा ग्रामीण पटलावर घडलेला होता सगळा, एका गावातली ती गोष्ट होती। पण आता ती गावात घडते, मुंबईत घडते, दिल्लीत घडते, इथपर्यंत त्याचा आवाका आहे, तो मोठा होता। बाळकृष्णाने फार सहजतेनं ती जबाबदारी पेलली दिग्दर्शनाची, कारण आधीच्या सिनेमालाही तो असोसिएट डिरेक्टर होता, त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा या सिनेमात होईल। आणि त्याला ते सगळं माहित होतं, व्यक्तिरेखा आणि सगळं त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं केलं। दुसरं, या सिनेमातले जे आमचे सहकलाकार आहेत ते अतिशय चांगले मिळाले आणि चपकल काम करणारे मिळाले।
म्हणजे मेन म्हणजे आशिष विद्यार्थी सारखे सिनियर कलावंत, आलोकनाथांसारखे सिनियर कलावंत हे तर एक काय आपल्यासाठी आनंदाची मेजवानी आहेच आहे. मराठीमध्ये ते फार चांगलं काम केलेलं आहे त्यांनी या सिनेमामध्ये. एक ब्रिटिश ॲक्ट्रेस आहे जी विस्लिंग वूडमध्ये शिक्षणासाठी आली होती, मॅडी. मला तिचं एवढंच नाव माहिती, मेलेडिना अलेक्झांड्रा अशा नावाची एक ॲक्ट्रेस आहे. तिने पण फार जोमदार कामगिरी यामध्ये केलेली आहे. याशिवाय विनीत भोंडे आहे, डॉक्टर विलास उजवणे आहेत, सिद्धेश्वर झाडबुके आहे, विनोद खेडेकर आहे, रसिका वझे आहे, उज्ज्वला गौड आहेत, स्वप्नील राजशेखर आहे आणि एक ॲटम सॉन्ग आहे. खरं तर यांना आपण असं ओळखणार नाही, पण सिनेमा अच्छा ह्या आहेत त्या, असं ते सिनेमातल्या ॲटम सॉन्गची जबाबदारी त्यांनी चांगली स्वीकारली. तर पूजा त्यांचं नाव आहे. आणि या सर्वांची कामगिरी, इथे माझा मित्र बसलाय शशांक पवार, ज्याच्यावर मी एका गाण्याची जबाबदारी, एक गाणं या सिनेमातलं अरविंद जगतापने लिहिलेलं आहे, ज्या गाण्यामध्ये एक फार मोठं भाष्य, ज्याला मी अंतर्मुख करणार म्हणतो, असं भाष्य अरविंदने, आता आपल्याला ते गाणंही बघायला मिळेल, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चित्रित करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. शशांकने त्याचं म्युझिक केलंय. खरं तर म्युझिक लॉन्चला म्युझिक डिरेक्टर नाही, हा एक स्पेशल एंट्री. अच्छा, नाही तर अलीकडे संगीत दिग्दर्शक आणि गीतकार यांना विसरायचे, गीतकारांना तर विसरलंच जातं, पण आमच्या या सिनेमाचे एक जे गाणं आहे ते अरविंदनीच लिहिलेलं आहे. आणि ॲटम सॉन्ग कोणी लिहिले? राजू कोकाटे यांनी ते ॲटम सॉन्ग लिहिलेलं. पण अरविंदनी एक राजकीय भाष्य करणारं फार चांगलं सामाजिक भान असणारं गाणं लिहिलेलं आहे. अरविंदचं गीतकार म्हणूनही आपल्याला माहिती आहे, कोणता झेंडा घेऊ हाती, हे पण त्यांनी खूप चांगलं लिहिलेलं गाणं होतं. तसंच याही गाण्याला त्याचा प्रचंड प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. हे थोडंसं गंभीर गाणं आहे, विनोदी सिनेमात न बसणारे, पण आम्ही बसवलेलं आहे, तर त्यातनं आम्हाला काही म्हणायचं आहे. याशिवाय सुरेश सुवर्णांनी आमचं सातत्याने आमचा एक मेजर खांब आहे. सुरेश सुवर्ण म्हणजे सिनेमाचं जॉनरच्या पद्धतीने ते शूटिंग करणं. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आम्ही मागच्या वेळी गल्लीत गोंधळ आणि गोष्ट छोटी हे दोन्ही सिनेमे एकत्रित केले होते. दोघांची सेट एकच आहेत, पण सिनेमे बघून ते कळत नाही. त्याचं श्रेय जातं ते केवळ सुरेश सुवर्णांना. आमचा महत्वाचा आधारस्तंभ मिस्टर सुरेश सुवर्ण. याही सिनेमात त्यांची कामगिरी तशीच बहारदार आहे. ही इज एव्हरग्रीन. फक्त त्यांनी हॅट घातली नाही म्हणून आज थोडंसं एव्हरग्रीन वाटत नाहीये ते. पण समहाऊ या टीमची भट्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आणि 10 ऑक्टोबरलाच प्रदर्शित करण्याचा मानस यासाठी होता की ही इलेक्शनच्या ह्याच्यातलीच फिल्म आहे, म्हणून राजकीय ह्याच्यामध्येच तिचं येणं गरजेचं आहे. यानंतर जर ती आली असती, मराठीत अलीकडे असं झालंय की दर आठवड्याला 4-4 सिनेमे रिलीज होत आहेत आणि थिएटर्स त्या मानाने नाहीये. पण ही आमची सिनेमाचीच डिमांड इलेक्शनच्या काळातली असल्यामुळे आम्ही आता प्रदर्शित करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि याशिवाय समीर दीक्षितांनी मोठी जबाबदारी घेतलेली आहे वितरणाची. तर त्यांचं नाव पण खूप मोठे, डोंबिवली फास्ट सारखा गाजलेला सिनेमा त्यांनी केला होता या अगोदर. तर त्यांच्याकडे ही जबाबदारी असल्यामुळे आम्ही तसे निर्धास्त आहोत. आणि ह्या सहकलावंतांचेही मनापासून आभार. आणि सुनंदा, तुझ्याविषयी पण बोलणं गरजेचं, तुझ्याविषयी, गणेशविषयी, तुम्ही फार महत्वाची माणसं आहात. तुमच्याशिवाय प्रसिद्धी मिळू शकत नाही, आम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या सिनेमाशी संबंधित असलेल्या सर्वांच्या वतीनं मी असं म्हणतो की एक चांगली कलाकृती देण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. तो आपण गोड मानून घ्यावा. टेलिव्हिजनवर तो हिट होऊ नये अशी आमची इच्छा आहे. थिएटरमध्ये झाला तर जास्त आनंद होईल. अलीकडे टेलिव्हिजनवर जास्त हिट होण्याचं मराठीतलं प्रमाण वाढलेलं आहे. तर हा व्यावसायिक सिनेमा मुद्दाम प्रेक्षकांसाठी आम्ही आणतो. बहुद्या खर्च गाण्यात मी केलेलं आहे. एकदा अचानक असाच मकरंदचा फोन आला, उद्या सकाळी येऊन फिल्मसाठी भेट आहे म्हणून आलो. म्हटलं एवढ्या अर्जंट बोलवले, काहीतरी वेगळं असतं. त्यात आणि सांगितलं अरविंदनं गाणं लिहिलं. अरविंद बरोबर याआधी मी काम केले बरंच. त्याच्या गाण्यात काहीतरी वेगळं असतं, काहीतरी दरवेळेला काहीतरी तो वेगळं असतं. आणि जे असतं ते चोख असतं. एकतर कसली म्हणजे भीड बाळगत नाही, जे मांडायचं ते असतं मांडून टाकतो. तसं हे गाणं गेल्यावर मला त्याचं उत्तर मिळालं.
खूप वेगळं गाणं करायचं सांगितलं मकरंद आणि सयाजी दादाने ब्रीफ केलं. पण हे गाणं म्हणजे एक शुगर कोटेड पिल पण नाही म्हणता येणार. हे डायरेक्ट आघात असतो ना तसा, पण तो लोकांनी स्वीकारायला पाहिजे. तो ऐकायला तितकाच गोड वाटला पाहिजे, रिदमिक वाटलं पाहिजे. लोकांना जर आवडलं तर त्यांना त्यातला अर्थ पण कळेल. इतकं काम केलं याच्यावर. कदाचित म्हणजे मी अजिबात सारखं असं बोलत नाही, पण या गाण्यात इतकं काम कशाचं झालं नसेल. कारण इतके मी स्क्रॅचेस करायचो, ऐकवायचो सयाजी दादांना, मकरंदला. आणि सयाजी दादांच्या घराजवळच राहतो मी, त्यामुळे ते कधी आले तिकडून साऊथहून शूट करून की फोन करून हे जरा ऐकव, काय काय केलंस बघू वगैरे ते करून ते गाणं ऐकवायचं त्यांना. त्या चेंजेस वगैरे भरपूर म्हणजे इतके चेंजेस केले ना आम्ही. पण एक शेवटी आनंद वाटतो की त्यांच्या आवडीला उतरण्याजोगं एक गाणं तयार झालं. त्यामुळं एक त्याचं जे श्रेय आहे ते मकरंद आणि सयाजी दादांना आहेच. पण त्याच्याबरोबर अजून एक न विसरता उल्लेख केला पाहिजे. अरविंद ऑफकोर्स आहेच, पण न विसरता उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे कॅमेरामन सुरेशजी आणि अमितनं जे काम केलंय. म्हणजे हे गाणं चांगलं झालं असं यांच्या फीडबॅकवरून कळत होतं, पण ते असं चांगलं दिसायला लागेल हे चांगलं आणि इतकं वेगळं हे माहित नव्हतं. मात्र हे अमित आहे का? अमित भाई या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक अमित भाई. हे आम्ही आणि या चित्रपटाची प्रोसिजर कशी होती, ज्यावेळी रशेस आले म्हणजे एडिट केलं फर्स्ट एडिट वगैरे ते बघायला मी पण होतो आणि युनिट मधली बरीच माणसं, म्हणजे प्रत्येकाला बोलवायचं. तसंच म्युझिकवर सगळ्यांना बोलवायचं, सगळ्यांचे विचार घ्यायचे, तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय. आणि ती चांगली गोष्ट होती. त्यातून काय काय गोष्टी कदाचित माझ्या लक्षात आल्या नसत्या, पण एखादी गोष्ट त्यातून पण मिळत गेली. अरे हे चांगलं आहे, हे घ्यायला पाहिजे, हे घेऊ शकतो. मकरंदाने मी तर इतकं फोनवर बोललो या गाण्यावर भरपूर. आणि त्याच्यानंतर मग इव्हन आम्ही अमितचं काम सुद्धा बघायला गेलो होतो स्टुडिओत त्याच्या. पण ते पण सगळ्यांनी कंपोजर पाहिजे, सगळे पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचे फीडबॅक्स मिळतात. आणि पण ते जे पडद्यावर उतरवलं ना ते मात्र हॅट्स ऑफ त्याला. एवढंच मला सांगायचं. थँक्यू. सर्वप्रथम येथे जमलेले मीडियाचे माझे मित्र, सगळी टीम, मकरंदजी, सयाजीजी आणि प्रोड्युसर नवीनजी, सगळ्यात आधी मी आभार मानतो की मला म्हणजे हा सिनेमा करायला मिळाला. मला असं वाटतं की मराठीमध्ये आता खूप चांगले दिवस आलेत आणि खूप चांगले कलेक्शन्स दिसायला लागले जे आलं पूर्वी काही वर्षापूर्वी नव्हते. पण या सगळ्या गोष्टी घडत असतानाही निर्मात्याला त्याचा फायदा होत नव्हता. व्हायचं कसं की फिल्म लागायच्या, कलेक्शन यायचं, पण ते नंतर यायचं. त्याच्या आधी निर्मात्याला मार्केटिंग, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी खर्च करायला लागला. तर मला नेहमी असं वाटायचं की दरवेळेस निर्माताच रिस्क का घ्यावं, डिस्ट्रीब्युटरनी पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. आज न उद्या ते झालं असतं. भलेही आम्ही सुरुवात केली असली तरी आज न उद्या ज्या प्रकारे सिनेमाचे कलेक्शन्स येत आहेत त्या प्रकारे टेरिटरी विकण्याचा जो प्रकार आहे तो पुढे मराठीत पण येणार. आणि आम्हाला असं वाटलं की त्याचा कोणीतरी पुढाकार केला पाहिजे, कोणीतरी त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाऊल उचलला पाहिजे की निर्मात्याने फक्त पैसे खर्च नसतात करायचे, त्यालाही पुढे जाऊन त्याचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्यासाठी थिएट्रिकल राईट्समधनं पैसे मिळाले पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्हाला तर माहितीच आहे की त्याचा जो पहिला सिनेमा होता गल्लीत गोंधळ, त्यांनी प्रचंड चांगल्या प्रकारे बिझनेस केला. आणि मला असं वाटतं की हे रक्कम त्याच्या पुढे काहीच नाही आहे, नगण्य आहे. पण हा एक थोडासा कॉन्फिडन्स आहे की डिस्ट्रीब्युटर एक कॉन्फिडन्स निर्मात्याला देतो की बघा तुम्ही एवढे कोटी घातले तर मी पण काही पैसे घातले. आणि त्याच्यामुळे तो एक प्रकार असोसिएशन होतो. आता कसं झालं की मी पार्टनर झालोय सिनेमाचा, मला एकदम नॉमिनल रक्कम आहे, पण त्याच्यामुळे एक जिम्मेदारी होते की बाबा मी पैसे घातले तर आता मला ह्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करायचं आहे. तर हा टेरिटरी विकत घेण्याचा प्रकार मराठीत सुरू झाला आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की हे फक्त ह्या सिनेमापुरतं नाही आहे, पुढेही इतर लोकही असे करतील की बाबा मला महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर अमुक टेरिटरीचे अमुक पैसे. आणि असे 4 लोकांनी जेव्हा केल्यावर त्या निर्मात्याला याचा फायदा होईल, ते सगळं याच्यामागे दृष्टिकोन आहेत.
आणि मी ह्यांचे परत अभिनंदन करतो की एवढा सुंदर सिनेमा दिलाय आणि माझा खूप इच्छा होती की हा सिनेमा मला मिळावा. सुवर्णाजींनी विशेष त्याच्यासाठी प्रयत्न केले, म्हणजे मी त्यांचे आभार मानतो. भोसलेजी, नवीनजी यांचे खूप आमच्या मीटिंग्स झाल्या आणि आज हा दिवस बघायला मिळतोय. तर मी सगळ्या तुम्हाला म्हणेन की तुम्ही हा सिनेमा नक्की बघा, नक्की ह्याला प्रेक्षकांना आवडेलच. आणि एवढं म्हणून मी तुमची रजा घेतो. थँक्यू.